काय नाही, व्यायामाची तयारी करत होतो जरा. वॉर्मअप. हा घे डबा. वॉर्मअप जबड्याचा की हाताचा? वास येतोय मला चकलीचा. आजपासून तुझं स्ट्रिक्ट डाएट सुरू, माहिती आहे ना? अगं पण नेहा, माणसाने इतकंही स्ट्रिक्ट नसावं. थोडा चीट डे चालतोच की. आठवड्यातून 7 दिवस चिट डे नसतो नितीन. आता जो डबा दिलाय ना तो मुकाटपणे खायचा. आणि आता जा ऑफिसला, उशीर होतोय. नेहा, काय भारी वास येतोय. काय भजी वगैरे केलीस की काय? चहाचा वास आहे तो. टिफिन संपवला का? हो हो, अगदी चाटून पुसून. काय होतं बरं ते? हां, सॅलेड. खरंच? मग जीभ लाल झाली असेल. बघू दे, दाखव. जीभ दाखव तुझी, दाखव. अगं तसं नाही, मी भरपूर पाणी प्यायलो ना, त्याच्यामुळे हे गेलं असेल कदाचित. नेहा, अगं तुझा मोबाईल कुठे आहे का? आत्ता कोण आलं? अरे मी बघतो, तू किचन मध्येच थांब. माझं कुरिअर आलं सांग. ओके. कसलं कुरिअर आलं होतं हो? अरे काही नाही, ते ऑफिसचं होत्या, फाईल्स होत्या ना, त्या. बाकी काही नाही. तू किचन मध्ये काम कर ना, मी फ्रेश होऊन घेतो.
ऑफिसच्या फाईल वरती चीज आणि ऑलिव्ह कधीपासून यायला लागले? अगं नेहा, ते चुकून माझ्या ऍड्रेसवर आला असेल ते. अच्छा, पण त्याच्यावरती नितीन कुर्लेकर लिहिलंय हे. नेहा, तुला खरं सांगू, आज ऑफिसमध्ये आहे ना ते ते डाएटचं ते सॅलेड खाऊन आहे ना डोकं नुसतं चक्रावून गेलं बघ. बरं बाबा, मान्य आहे डाएट कठीण आहे, मग पिझ्झा लपून कशाला खायचा? मग तू रागवली असतीस ना. नाही रागवणार, कारण मी आधीच तुझा डबा चेक केलाय. तो तू ऑफिसच्या कचऱ्याच्या डब्यात टाकला होतास. तुला कसं कळलं? वैद्यांनी सांगितलंय मला फोन करून. वैद्याला ऑफिसमध्ये भेटून सांगतोच. म्हणजे तुला अगोदरच माहित होतं की मी पिझ्झा मागवलाय ते? हो, मला माहित होतं, म्हणून मी आधीच पिझ्झावाल्याला फोन करून सांगितलं पिझ्झा मध्ये तिखट जास्त टाकायला. नेहा, तू खूप डेंजरस यार. आता हा पिझ्झा मी खाणार आणि तू समोर बसून उकडलेली कारली खायची, समजलं ना?